मित्रांनो, आज आपण आलो आहे फिशिंग करायला. आज आपला पहिला दिवस आहे आणि आपण फिशिंग करायला समुद्रात आलो आहे. समुद्राचं पाणी बघा, चारी बाजूनी एकदम शांतता आहे आणि थंड हवा, गारवारा आहे. मस्तपैकी छान वाटते आणि आपण समुद्रात आलो आहे फिशिंग करायला. आपण फिशिंग करणार आहोत. ती कोणती जाळी टाकणार आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो. मुश्याची जाळं आहेत आणि एक रावसची. मुशे म्हणजे आपले शार्क, त्याची जाळं आहेत आणि रावसाची आहेत. तेही तुम्हाला दोन जाळी आहेत, ते दोन्ही जाळी दाखवतो आणि ती दोन्ही जाळी आपण टाकणार आहेत समुद्रात, तेही तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, आता आपली सुरुवात होणार आहे टाकण्याची. चला बाय. ही बघा दोन पार्टिशन आहेत. ही मुश्याची जाळं आहेत आणि रावसची म्हणजे शार्क. आज आपला पहिला दिवस आहे. हे बघा, ही आपली निशाणी आहे दारा टाकायची आणि ही जाळी टाकत आहेत समुद्रात. जाले टाकले आणि हे गाठे आहेत, हे सिमेंटचे बनवलेले आहेत. हा पूर्ण जाली टाकणार आहेत आम्ही, शार्कचे पण आणि रावसचे पण. मित्रांनो, एक जाळी टाकून झाली आहे आणि आता आम्ही दुसरी जाळी टाकायला घेतली आहे. हे बघा, त्याला जॉईन करून टाकले आम्ही. मित्रांनो, ही दुसरी जाळी टाकायला घेतली आम्ही. सूर्यनारायण पण आलं आहे आणि सातपटीची बोट आली आहेत आमच्याजवळ. मित्रांनो, आता आम्ही रावसाची जाळी टाकत आहेत. रावससाठी पकडलो रावस. आम्ही जाळी टाकून बसलो आहे, म्हणजे आराम करतो आहे. हे नाकू आहेत बोटीचे मालक आणि जयसिंग भाऊ. त्यांना जेव्हा सुट्टी असते शनिवारी तेव्हा ते बोटीत येतात. शनिवारीवर आणण्यासाठी हे बघा शंकरपाडे आणले आहेत जयसिंग भाऊनी. तो आणलं घ्या. माग आहे घेऊ झालं काय पाणी. मित्रांनो, आता आपण जाळी ओढणार आहोत, म्हणजे जाळी खेचणार आहे. तर आपलं बघूया मावरा का लागलाय. तिथे काहीतरी लागलंय असं दिसते मला, शेपूट दिसते बघा. बघा अभय भाऊ जाळी खेचतायत. मस्त आहे ना. होती ना. भाऊ कर बसणार. हे बघा जेलीफिश आहे बघा, जेलीफिश. नक्कीवर सांगा मी पटकन
लांब्या हे अटलीस्ट सांग ना नाही अडचण बोट फिरे नाही. नाही तुझे. अंदाजे किती झालं tension नाही. बघा जेलीफिश. रावस आला रावस. आकाशचा आवाज आणलाय. जेलीफिश. येस घरी तिथे पुढे. इस हा इस. येईल तर ते पुढं पण आहे. लागले जेलीफिश भरपूर आहेत. काका तुम्ही सोडत जा नाही बाहुली सांग बस हे कर. बघ येतात हे जरा वय बघा. उलटं किती वेळा? ठीक आहे. सांगत आहे ना. पापलेट आहे हा. झाड पण आहेत. असेल का समजेल. माग आहे का नाही त्यापैकी ना आता जरा फटाफट लिखलेस हो. शर्ट की बरं करावं. असं द्या जरा वेळ महागाने हा मासा बघा कोणता आहे. बैल माऱ्या. बैल मारा सांगतात त्याला. बैल मारा कारण की याला वरती शिंगासारखे आहेत. काटेला भारी असतात त्याचे. काटे बघायचे एकदम भारी आणि आहे. खायला पण चांगला लागतो हा. टाकू नको. पापलेट सारखा असतो हा. तर मी टाकत नाही. हा बघा चांदीचा मावरा. त्याला सांगतात वाकटी. समुद्रातला चांदीचा मावरा सांगतात त्याला. कुठली तरी चांदी जयसिंग भाऊ खेचायला लागली. आणि जयसिंग भाऊ खेचत आहेत आता. ते खेचत आहेत तर सर्व जेलीफिशच लागत आहे. हा जेलीफिश असं ना अंगाला भरपूर खाज येते. बघा जेलीफिश काढण्याची टेक्निक बघा. असं उलटलं ना मग निघून गेलं. जयसिंग भाऊ हाताला मावर लागत नाही अजून. फक्त जेलीफिश येते त्यांच्या हाताला. काढूनच बेकार आहे. आणि पापलेट येत आहे. पापलेट दोन पापलेट आले.
आणि काहीतरी चांगलं मस्त शार्क आली. काठी आली काठी. आहे आहे टोल आहे टोल आहे मोठी टोल आहे. ताण ताण हे टाकून जरा पाणी मी जातच गुडले काही मोठी टोल लागली टोल. एक गुड जरा टोक मावरा लागलेला आहे. त्याला सांगतात टोक मावरा. जयसिंग भाऊचा हात भारी आहे एकदम खेचण्यात. टोल लागली. काढली बघा टोल. दाहो टोल दाखवा. हे बघा टोल मावरा आहे बघ. ही आपली निशाणी होती. म्हणजे हा जराचं निशाण होती. एक पल झालेला आमचा. म्हणजे एक पल झालेला आहे खेचून. उशीची जरा लागली. नाही लागली काठी आलेली आहे. मोठी काठी त्याला 5 काठी म्हणतात. ते सवय आहे ती काढणारी. बोंबील पण सवा होता गुंतून टाकला आमचा. हे बघा कशी पडते बघा. आवाज येतो. ही काठी साहेबाला किती मोठी जेलीफिश आहे बघा. अबे ताना आणि ही सातपटी आहे. हा गाव सातपटीचा आहे. हे बघा मासे. मित्रांनो आम्ही गाडी घेतलेली आहे. तर आता आम्ही निघालो आहे घरी. हे बघा मांदेली आहेत सोन्यासारखी. याला सोन्याची मांदेली सांगतात.
वाटला